तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आता सातत्याने वाढताना दिसून येत आहेत। ज्या पद्धतीने अंजली दमानिया यांनी एक आरोप केला होता की कृषी निविष्ठा ज्या आहे त्या खरेदी करण्यात आल्या होत्या, त्यावेळेस वन कृषी मंत्री म्हणून जे होते धनंजय मुंडे होते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे स्प्रे पंप असो, नॅनो युरिया असो की नॅनो DAP असो, या सगळ्या वस्तूंचे जे आहे बाजार भावापेक्षा जे आहे जास्त दरात सरकारी जे आहे मंडळाकडून खरेदी करण्यात आल्या होत्या। खरं तर जेव्हा शासकीय पातळीवर खर्च केला जाते तेव्हा एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट करून किंवा ज्याबद्दल टेंडर मागून खरं तर एक खरेदी करणे अपेक्षित होतं, मात्र तसं न झाल्यामुळे त्यामध्ये जास्त दरामध्ये खरं तर विक्री जी आहे करण्यात आल्या। यामध्ये नॅनो युरियाचे जे दर आहे ते सुद्धा जाणून घेऊ। साधारणतः 590 रुपयाचे हे खरेदी करण्यात आले होते 2023-24 मध्ये जेव्हा खरेदी झाली होती आणि हे 200 रुपयाचे त्यावेळेस दर होते, ते 220च्या दरात खरेदी करण्यात आली। आता आणि काय दर आहे आणि त्यापूर्वी काय दर होते, तसेच जे स्प्रे पंप आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात आला। कारण की जे GST सह 2122 रुपयाचा मिळणारा पंप आहे तो GST सह 3400 रुपयापर्यंत जो आहे खरेदी करण्यात आला होता। अशा पद्धतीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप जो आहे अंजली दमानिया यांनी केला होता। नागपुरातील आपण कृषी दुकानात आहोत सध्या। DAP नॅनो DAP चे काय दर आहे तुमच्याकडे आणि 2 वर्षापूर्वी हे दर किती होते साधारणतः? DAP आम्ही मागच्या वर्षीपासून विकून राहिलो, तो अर्धा लीटर का ये जो पैक है ये 600 रुपये का आता है और इसी प्रकार से नैनो यूरिया जो है वो आधा लीटर का पैक 220 रुपये का आता है बिक्री गिराईक के लिए। हे जर समजा मोठ्या क्वांटिटीमध्ये किंवा जास्त प्रमाणात घेतलं तर याचे दर किती रुपयापर्यंत कमी होऊ शकतं? कारण की लाखोच्या संख्येने जेव्हा बॉटल, इसमें बहुत ज़्यादा अंतर नहीं होता क्योंकि ये खत है तो इसमें एक 2-3% का मार्जिन चलता है और बड़े जो डीलर है जो साथ में लेते हैं उनको 2-1% मतलब मोटा मोटी एक 5-1% का फ़र्क पड़ेगा ज़्यादा से ज़्यादा। जैसा अभी अपन यूरिया और DAP बेचते हैं तो वो भी एक 10-1 रुपये बैग 50 किलो की इस पे 10 रुपये यूरिया पे मिलता, ऐसा ही इस पे है। सरकारी दर के हिसाब से ही बिकता है, कंट्रोल प्राइस है इसका। हाँ, ज़्यादा भी नहीं बेच सकते और इसमें कम भी बिक नहीं सकता है। कापसाची जी बॅग येते साधारणतः 60-70 किलोपर्यंत, त्याचे दर साधारणतः किती असते बाजारात? कपास के मतलब बीज के रेट पूछ रहे, वो उसके बारे में मुझे नॉलेज नहीं क्योंकि हम लोग उसका बिजनेस नहीं करते हैं। नक्कीच आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे नॅनो जे आहे DAP चा साधारण जो खर्च आहे तो 600 रुपयापर्यंत सध्या याचे दर आहे बाजारामध्ये आणि ते 590 रुपयात खरेदी करण्यात आली होती। तेच जे आहे युरिया जो आहे तो 225 रुपये जे आहे ते MRP प्राइस यावर सध्या आहे। पण जेव्हा हे लार्ज क्वांटिटीमध्ये किंवा मोठ्या प्रमाणात जेव्हा खरेदी केल्या जाते तेव्हा याच्यात खरं तर सरकारच्या ज्या कंपनीकडून किंवा एजन्सी मार्फत खरेदी करण्यात आले त्यामध्ये दरामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप जो आहे तो अंजली दमानिया यांनी केला आहे आणि तो आरोप थेट कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्री होते त्यांच्यावर करण्यात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। मात्र आजचे बाजाराचे दर हे असले तरी 2 वर्षापूर्वी नक्कीच या बाजाराच्या दरमध्ये कुठेतरी तफावत असेल आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो सध्या धनंजय मुंडे यांच्यावर होत असल्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।